सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्क येथे आज गुरुवारी दुपारी सुमारे 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत बायकर्स पॉइंट गॅरेज, अगरबत्ती कारखाना तसेच ॲक्रेलिक शॉप पूर्णपणे जळून खाक झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या आगीत गॅरेजमधील 6 वाहने, कॉम्प्रेसर मशीन तसेच मोठ्या प्रमाणात स्पेअर पार्ट्स जळून नुकसान झाले आहे। तसेच अगरबत्ती कारखाना जळाल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच ॲक्रेलिक शॉपमधील रेडी मटेरियल आणि शॉपमधील साहित्य यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन विभागाचे अधिकारी SR पगार हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आग विझवण्यासाठी त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे पाटील पार्क परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आम्हाला कॉल आला की पाटील पार्कला अशी आग लागलेली आहे, परंतु आग लागण्याचं जे मूळ कारण आहे त्या गॅरेजच्या पाठीमागे एक अगरबत्तीचा कारखाना आहे अशी माहिती आम्हाला आत्ताच मिळाली। आणि त्या कारखाना आणि गॅरेज एक कॉमन खिडकी होती, त्या खिडकीतनं आग त्या गॅरेजला पसरली। मोठ्या प्रमाणात गॅरेज चालकाचं नुकसान झालं। ज्या कस्टमरच्या गाड्या होत्या टू व्हीलर त्याही पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। जे महापालिकेचे फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहे ते त्वरित दाखल झाल्यामुळं आजूबाजूला आग पसरण्यापासून त्यांनी रोखण्याचं काम केलेलं आहे आणि ती आग आटोक्यात आणलेली आहे। या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती। आमचे नगरातील सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ तांबे यांनी फायर ब्रिगेडला कॉल केला, तरी पण 1 तासानंतर फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी एकच गाडी आलेली आहे आणि एक गाडीवरती आग विझण्याची क्षमता नाही आहे। दुसरी गाडी अजून पण इथपर्यंत पोहोचलेली नाही। गॅरेजला आणि त्याच्या बाजूच्या गाड्यांना आग लागलेली आहे। अग्निशामक दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आहेत। सध्या आग आटोक्यात आलेली आहे आणि आम्ही सामान्य नागरिक म्हणून सर्वांनी इथे आग विझवण्यासाठी जी पाहिजे ती मदत करण्याचं केलेली आहे। आग तर आटोक्यात आलेली आहे। गाडी आपली मोठी बाउजर आहे, 16,000 लिटर पाणी जवळ गाडीमध्ये असतं। यापूर्वीची एक गाडी आपली कॉलवर गेली होती, सावरकर नगराचा पक्षी अडकला होता, त्याच्यामुळे स्टॉप तिकडे गेलेला होता। केंद्रावर 2 कर्मचारी मी होतो, कॉल आला फायरचा, त्यावेळेस आम्ही लगेच त्वरित निघालो। मी आणि 2 कर्मचारी त्यांना घेऊन सोबत आग विझवली, आग कंट्रोलमध्ये। आग कशामुळे लागली काही समजलं? अकस्मातच म्हणता येईल, शॉर्ट सर्किटमध्ये काही सगळे आतमध्ये गॅरेज ऑइल वगैरे असेल, शॉर्ट सर्किट होऊ शकतं। अकस्मात किती प्रमाणात नुकसान झालं असावं? 2-3 गाड्या जळायला आहे मध्ये। बाकी इकडे साईडला 1-2 मशिनरी होते, त्यांनी बाहेर काढल्या त्यांनी, बाकी काही एवढं नुकसान नाही। दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर।